नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. पाकिस्तानची चहूबाजूनी आता कोंडी होत चाललेली आहे आणि या सगळ्या कोंडीची सुरुवात पहिल्यांदा तर आपण त्यांच्या 9 दहशतवादी तळांवरती हल्ले केले, ते पार भुईसपाट करून टाकले. पण त्यानंतर 10 मेच्या रात्री किंवा 9 मेची रात्र 10ची पहाट हा जो हल्ला झाला, त्याच्यात आपण त्यांचे 11 विमानतळं आणि विमानतळावर असलेले एअरफोर्सचे बेस नष्ट करून टाकले. पाकिस्ताननीच पुढे कबूल केलं आहे की 20% आमच्या एअरफोर्सची क्षमता तुम्ही संपवून टाकली आहे. सगळे त्यांचे जे नामचीन एअरफोर्स बेस होते ते सगळे आपण नष्ट केले. त्यातलं सर्वात महत्त्वाचं एक तर नूरखान म्हणून जो आहे, नूरखान एअरपोर्ट हा रावळपिंडी नजीक आहे. बरं, रावळपिंडीलाच त्यांचं जे जनरल हेडक्वार्टर म्हणजे सैन्याचं मुख्यालय ते रावळपिंडीलाच आहे. आपण याच्या आधी जेव्हा नूरखानचं राडार उडवलं, ते राडार जेव्हा उडवलं तेव्हा मुनीर त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता आणि त्याला ऑफिसातनं ते दिसत होतं त्याचा राडार उडवलेला आहे. राडार उडवलं म्हणजे नूरखान एअरपोर्टवरनं त्यांना येणाऱ्या आपल्या विमानांची चाहूलच लागणं बंद झालं. तर तो भयंकर संतापला आणि त्यांनी तेव्हा निर्णय घेतला की आपण भारतावरती न्यूक्लिअर हल्ला करायचा. आणि कुठे? दिल्लीवर सरळ. पण काय असतं, न्यूक्लिअर हल्ला करायच्या आधी मिसाईल जर टाकायचं असलं तर मिसाईलच्या आधी एक डमी मिसाईल टाकतात, जेणेकरून ते योग्य जागी पडतं आहे की नाही ते कळतं. आणि ते डमी मिसाईल जर योग्य जागी पडलं तर लागोपाठ लगेच दुसरं मिसाईल त्याच्यावरती टाकतात. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं जे फतेह 2 नावाचं अत्याधुनिक, पाकिस्तान असं सांगतं की त्यांचं अत्याधुनिक मिसाईल आहे, ते टाकलं त्यांनी. परंतु भारतीय अँटी मिसाईल यंत्रणेने सिरसा या गावाजवळ, म्हणजे हरियाणात ते गाव आहे दिल्लीपासून 100 किलोमीटर दूर, तिथेच ते मिसाईल अडवलं आणि त्याचे 2 तुकडे झाले. हे झाल्यानंतर हा वेळपर्यंत JD व्हॅन्स जे उपराष्ट्रपती अमेरिकेचे आपल्याकडे व्हिजिटला आले होते, ते परत चालले होते. त्यांनी नरेंद्र मोदींना फोन करून कळवलं, त्यांना ही बातमी लागली की पाकिस्तान काहीतरी भयंकर करायला जात आहे आणि असं त्यांनी मिसाईल टाकले. नरेंद्र मोदींनी ताबडतोब ॲक्शन घेतली आणि आधी सगळे प्लॅन तयारच असतात. हे काही सांगितल्यावर प्लॅन तयार होतात असं नाही. ज्याला प्लॅन बी म्हणतात, की पाकिस्तानचा असा जर न्यूक्लिअर हल्ला करायचा इरादा असला तर काय करायचं. तर नरेंद्र मोदींनी आपल्या एअरफोर्स आणि सगळ्या जनरलना आदेश दिले की प्लॅन बीवर काम करा आणि 11 त्यांचे एअरपोर्ट केवळ 25 मिनिटामध्ये सवर्ण नष्ट करून टाकले. असं सांगतात की 15 तर ब्रह्मोस मिसाईलच वापरली गेली. त्या 11मध्ये नूरखान एअरपोर्ट नष्ट झाला. नूरखानमध्ये त्यांचं कमांड सेंटर होतं, म्हणजे न्यूक्लिअर हल्ला करण्याकरता एक कमांड सेंटर लागतं, ते नूरखानमध्ये म्हणजे रावळपिंडीला होतं, ते नष्ट झालं. तिथे जी विमानं होती ती विमानं येण्याचा मार्ग नष्ट झाला. एअरपोर्टचे रनवेला खड्डे पाडले. इतकी प्रचंड हल्ला होता हा की सगळीकडे हाहाकार झाला. सरगोधा म्हणून त्यांचा जे 2 नंबरचा एअरपोर्ट आहे, जिथे एअरफोर्सची फार मोठी एस्टॅब्लिशमेंट आहे, तिथे हल्ले तर इतके भयंकर होते की आत्तासुद्धा आपल्याला पाहिलं तर कळेल की सरगोधा एअरपोर्टच्या रनवेला एक प्रचंड मोठा खड्डा पडलेला आहे. पण त्याहून महत्त्वाचं काम आपण जे केलं, जे आपणसुद्धा सांगितलं नाही आपण केलं, हे सरगोधापासनं 30 किलोमीटरवरती, 25 ते 30 किलोमीटरवरती किराणा हिल्स नावाचा एक डोंगर आहे. 1983 पासून पाकिस्तान सरकारने त्या डोंगरामध्ये भुयारं खणत आपली जी अण्वस्त्र आहेत ती ठेवण्याची योजना केली होती. आणि ती योजना कशी असते, सिमेंट कॉन्क्रीटचं छत असतं, त्याला पुन्हा स्टीलची दारं असतात. अतिशय म्हणजे ज्या यंत्रणेमध्ये साधारण हत्यारं काम करणार नाहीत आणि तुमचे अण्वस्त्र सुरक्षित राहतील अशी त्यांनी केली होती त्यांच्या मते. परंतु भारताने किराणा हिल्सवरती जो हल्ला केला, जो भारत सांगता आम्ही केलाच नाही, आम्हाला माहीतच नाही, त्या भारताच्या एअरपोर्टच्या DGMOना जेव्हा विचारलं, मिलिटरी ऑपरेशन्सच्या अधिकाऱ्यांना, की मला वाटतं एअर मार्शल भारती, त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही किराणावरती हल्ला केला का, ते म्हणले असं मला माहीत नाही, किराणा कुठे काय. त्याच्यावरूनच कळत होतं की त्यांनी तो नक्कीच हल्ला केलेला आहे, फक्त तो आपल्याला जाहीर होऊ द्यायचा नव्हता. आपण केला आहे सांगायचं नाही, कारण तिथे अण्वस्त्र ठेवलेली होती. आणि या हल्ल्याचा परिणाम असा झाला की आता अण्वस्त्र, तुम्हाला वाटेल हल्ला झाला, बॉम्ब पडला की अणुबॉम्ब फुटेल, तर तसं होत नाही. अणुबॉम्बचे त्याला एक त्याच्यात जे किरणोत्सारी द्रव्य असतं, जे त्याचं इंधन म्हटलं जातं, प्लुटोनियम असतं, युरेनियम असतं, तर त्याचं एक क्रिटिकल मास असतं. म्हणजे समजा 10 किलो क्रिटिकल मास असला तर युरेनियम जर 10 किलो एकत्र आलं तर त्याचा आपोआपच स्फोट होतो. तर हे काय करतात की 5-5 किलोचे 2 अर्धगोल तयार करतात आणि ते त्या अणुबॉम्ब साधा असतो अगदी, त्या अणुबॉम्बमध्ये ते अर्धगोल ठेवलेले असतात
आणि एका क्षणाला तिथे अर्धगोलाच्या आजूबाजूला जे डायनामाइट लावलेलं असतं, डायनामाइटपेक्षा चांगलं स्फोटक असतं, त्या स्फोटकामुळे तो असा अर्धगोल दारदिशी दुसऱ्या अर्धगोलावरून आपटतो, त्याचं क्रिटिकल मास झालं की हा स्फोट होतो, अशी योजना असते. पण हे ॲक्सिडेंटली होऊ नये म्हणून ते दोन्ही अर्धगोल असे लांब ठेवलेले असतात. जेव्हा अणुबॉम्ब उडवायचा असतो तेव्हा ते एकमेकांच्या समोर येतात, मग ते उडतं वगैरे सगळं. आता ह्यांनी जे बॉम्ब टाकले ते असं म्हणण्यात येतं की ब्रह्मोस मिसाईलनी त्या कॉन्क्रीटच्या संबंध छपराला एक भगदाड पाडलं पहिलं, आणि त्या भगदाडातनं स्पाइस 2000 म्हणून जो बॉम्ब आहे तो त्या भगदाडातनं आत गेला आणि त्यांनी संबंध उडवून टाकलं. आता उडवून टाकल्याने काय झालं, खूप उष्णता निर्माण झाली. त्या उष्णतेने हे जे एक्सप्लोजिव्ह चार्जेस होते ते फुटले. ते फुटल्याने किरणोत्सारी अर्धगोल ते गरम झाले. ते खूप गरम झाल्यानंतर त्यातनं रेडिएशन बाहेर पडतं आणि ते रेडिएशन या भोकातनं हळूहळू बाहेर यायला लागलं. आजची बातमी अशी सांगते की त्या किराणा हिलच्या आजूबाजूची 100 ते 500 गावं त्यांनी रिकामी केलेली आहेत, कारण रेडिएशन सिकनेस यायला लागलेलं आहे. काही इंटरव्ह्यूज आले होते, पुढे ते दाबून टाकण्यात आले. गावकरी म्हणले आम्हाला खोकला होतोय, छातीतनं रक्त पडतंय, खोकल्यातनं रक्त पडतंय, ताप येतोय, थंडी वाजते. ही सगळी किरणोत्सारी जे असतात म्हणजे रेडिएशन सिकनेसची ही सगळी उदाहरणं आहेत. आणि हा जो स्फोट झाला याला रेडिएशन कुकिंग असं म्हणतात, की खूप तापमान वाढलं तर किरणोत्सारी पदार्थ ते आपला किरणोत्सार बाहेर पाडायला लागतात आणि त्यांनी रेडिएशन सिकनेस सगळीकडे येतो. आता हे झाल्यानंतर धावत धावत ट्रम्पच्या चरणावर गेली की हे युद्ध थांबवा, नाहीतर आमचं संपलंच आहे. ट्रम्पने मग तातडीने सांगितलं भारताला की तुम्ही हे युद्ध थांबवा. आता ट्रम्प सांगतात की आम्ही भारताला मुळी युद्ध थांबवायला सांगितलंच नाही. आता सगळेजण आपला पल्लू झटकायला निघालेले आहेत. परंतु नरेंद्र मोदींनी ज्याला सीज फायर म्हणतात म्हणजे युद्धबंदी, शस्त्रबंदी म्हणू आपण त्याला, शस्त्रबंदी मान्य केली. ती मान्य अशा करता केली की आपल्याला जे करायचं होतं ते सगळं करून झालेलं होतं. त्यांचं तंगण मोडलेलं होतं, त्यांची अण्वस्त्र व्यवस्था ध्वस्त झाली होती. याच्यासारखं जॅकोबाबाद तिथेसुद्धा हल्ला झाला. जॅकोबाबाद एअरपोर्टवरती जो हल्ला झाला तिथे त्यांनी त्यांचं एवॅक विमान ठेवलं होतं. एवॅक म्हणजे एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग सिस्टीम, AWAC त्याचं फुल फॉर्म आहे. एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्ट. त्याच्यामध्ये रडार असतो आणि ते वरती उडत राहतं खूप उंचावरती आणि शत्रूची विमानं कुठे आहेत काय ते सांगतं. तर ते विमान हँगरमध्येच पडून टाकलं. जॅकोबाबादवरचा हल्ला असा होता. रहीम यार खानचा हल्ला तो सुद्धा असाच भयंकर होता. या सगळ्या एअरपोर्टवरनं तिथनं त्यांची विमानं उडायला जागा ठेवली नाही. तिथे F-16 होते ती डॅमेज झाले आहेत. पाकिस्तानने सांगितलं आमची विमानं पण डॅमेज झाली आहेत. तिथे चीनचं जे F-17 ठेवलं होतं ते डॅमेज झालं आहे पाकिस्तानचं. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी आदमपूरला जे भाषण केलं त्याच्यात त्यांनी सांगितलं, आदमपूर एअरपोर्टवरती मोदींनी भाषण केलं. काल आज राजनाथ सिंग यांनी वेगळ्या एअरपोर्टवर जाऊन भाषणं केलेली आहेत आणि या सगळ्या आपल्या पायलट्सचं अभिनंदन केलं आणि त्या पाकिस्तानला सांगितलं की तुमचा न्यूक्लिअर ब्लॅकमेल आता बंद करा, आम्हाला त्याचा काही परिणाम होणार नाही, कारण न्यूक्लिअर स्ट्रेंथ संपलेलीच आहे पाकिस्तानची आजच्या घडीला. अमेरिकेकडे ते रडत गेलेले आहेत ते सोडून द्या. आणि मग आता मोदींनी 2-3 गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितले न्यू नॉर्मल आलेला आहे. न्यू नॉर्मल म्हणजे नवीन पद्धती अशी आहे की तुम्ही एक जरी दहशतवादी हल्ला केला तरी तुम्ही प्रत्यक्ष लढाईला सुरुवात केली असं आम्ही समजून आम्ही तुम्हाला दणकून मार देऊ. बरं, मार देणं शक्य आहे कारण 11च्या 11 एअरपोर्टवरच्या वॉर्निंग यंत्रणाच संपल्या आहेत, रडार उडवून टाकलेलं आहे. त्यांचं संपूर्ण पाकिस्तानचं आकाश भारताच्या विमानांना आणि मिसाईल्सना झेपायला मोकळं झालेलं आहे. कितीही जा आणि ठोका त्यांना. हा सगळा प्रयोग आपण केलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे आता प्रॉब्लेम झालेत. आणि आता तर नवीन मागणी भारताने केली आहे, तुमचे सगळे दहशतवादी 10 नावं दिली आहेत, दाऊद इब्राहिमी आहे त्याच्यामध्ये, त्याला पकडून आमच्या ताब्यात द्या किंवा त्यांची प्रेतं आम्हाला दाखवा, त्याशिवाय आता तुम्हाला माफी नाही. आणि आम्ही आता थांबणार नाही. ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही आहे. ऑपरेशन सिंदूर थोड्या काळाकरता स्थगित झालेलं आहे, पण ऑपरेशन चालू आहे. आम्हाला मनाला येईल तेव्हा आम्ही येऊन तुम्हाला ठोक देऊ असं आपण त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानची आता पंचायत झाली. कारण तुम्हाला माहितीच आहे की त्यांच्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पाकिस्तानी सैनिक सेनाधिकारी त्यांचा युनिफॉर्म घालून आले होते. दहशतवाद्यांच्या शवपेटीला पाकिस्तानचा झेंडा गुंडाळलेला होता. आपण हे सगळं IMFकडे नेलेलं आहे की पाकिस्तानमध्ये आर्मी आणि दहशतवादी यांच्यात काही फरक नाही, फक्त युनिफॉर्म इकडे दुसऱ्यांचे घालतात, बदलून घालतात आणि हेच करतात. आणि आता राजनाथ सिंग एक पाऊल पुढे गेलेत. ते म्हणले अशा देशाकडे अण्वस्त्र असणं भयंकर धोकादायक आहे, कारण ते आर्मी कधी दहशतवादी होतील आणि अण्वस्त्र वापरतील सांगता येत नाही. त्यांच्याकडनं युनायटेड नेशननी सगळी अण्वस्त्र काढून घेतली पाहिजे, ही आपली मागणी आहे. IMFला आपण मागणी केली आहे की त्यांना लोन देऊ नका. कारण त्यांनी काय केलं, तो मसूद अझर त्याच्या फॅमिलीतले 14 लोक मेले, तो प्रत्येक दहशतवाद्याला 1 कोटी म्हणे आम्ही इनाम देणार मेल्यानंतर. त्यामुळे 14 कोटी रुपये मसूद अझरला देणार आहेत.
तेव्हा आपण IMFला सांगितलं आहे की तुम्ही यांना लोन देताय त्यांच्या सिस्टीम सुधारायकरता, त्या लोनचे पैसे ते दहशतवाद्यांना देत आहेत, हे लोन दिलं जाणार नाही, द्यायचं नाही. आणि IMFमध्ये सगळ्या देशांचं कॉन्ट्रीब्युशन असतं, नुसतं अमेरिकेचं नसतं. ट्रम्पला सुद्धा हा इशारा आहे की आपण भलत्या गोष्टी आता करायच्या नाही, पाकिस्तानला काही आपण मदत करायची नाही, आणि हळूहळू त्याचा परिणाम आपल्याला दिसायला लागेल. बरं, हे होत असताना आणखीन 2-3 गोष्टी झाल्यात. एक तर बलुचिस्ताननी स्वतःचं स्वातंत्र्य जाहीर केलं आहे. याचा अर्थच असा की पाकिस्तानचा बलुचिस्तानवरचा कंट्रोल संपलेला आहे, सैनिक तिथनं पळून येत आहेत, बलूच लिबरेशन आर्मीचे लोक सैनिकांना रोज मारत आहेत. त्यामुळे बलुचिस्तान पाकिस्तानच्या हातातनं गेला तर 44% लँडमास जातो आणि सगळी नैसर्गिक वेल्थ आहे, तिथे सोनं आहे, तांबं आहे, आणखीन मर्क्युरी आहे, अशा बऱ्याच गोष्टी बलुचिस्तानाच्या खाणींमध्ये सापडतात. ग्वादर बंदर आहे, ते सगळं आता पाकिस्तानच्या हातातनं गेलेलं आहे. ग्वादर बंदर चीनच्याही हातातनं गेलेलं आहे, कारण बलुचिस्तानात बलूच लोक चीन्यांना मारतच चाललेले आहेत. आत्ता बातमी आहे की पेशावर खैबर पख्तूनख्वामध्ये एका सुसाईड बॉम्बरने एक या फजलूर रहमान नावाचा जमीत इस्लामीचा तिथला जो पॉलिटिकल लीडर आहे, त्याची रॅली चालली होती, त्या रॅलीला उडवून दिलं. 44 लोक मरण पावली आहेत. त्यामुळे पठाणसुद्धा स्वस्थ बसलेले नाही आहेत, ते संपूर्णपणे पाकिस्तानला जेरीला आणत आहेत. पाकिस्तान आता काही दिवसांचा सोबती आहे असं मी नक्की आपल्याला सांगू शकतो. अशा सोबत्याला मदत करायला कोण येतं तर आणखीन वेडपट देश आहेत. तुर्कस्तान हा त्याच्यातला एक. तुर्कस्तानचा एर्दोगान हा अत्यंत कट्टर माणूस आहे, परंतु त्याचा बॅलन्स पूर्णपणे गेलेला आहे. तो पाकिस्तानच्या बरोबर पूर्णपणे आहे असं त्यांनी जाहीरच केलं, आणि त्याचा बदला म्हणून भारताने तुर्कस्तानशी सगळे संबंध तोडायचं ठरवलं आहे. तुर्कस्तानमध्ये टुरिझम आपलं खूप होतं, खूप आपले जवळजवळ 2-2 लाख टुरिस्ट तुर्कस्तानला जात आहेत, प्रचंड पैसा तिथे खर्च करत आहेत. सगळ्यांनी रिझर्वेशन कॅन्सल केलेली आहेत. तुर्कस्तानमध्ये टुरिस्ट एव्हाना जाणं नको. त्यांच्याकडनं आपण ज्या वस्तू घेतो, संगमरवर घेतो त्यांच्याकडनं, तो संगमरवरसुद्धा आपण घेणार नाही आहोत. त्यांच्याकडनं आपण सफरचंद घेतो, ती सफरचंदही घेणार नाही आहोत. ते रडायला लागले तिथे. टुरिस्ट येणार नाहीत, वस्तू घेणार नाहीत, मग जगणार कसं? कारण तुर्कस्तानमध्ये तुम्हाला माहीत नाही, गेल्या वर्षी तिथे 68% महागाई वाढलेली होती. इन्फ्लेशन जे असतं ना, चलनवाढ 68% होती, आणि यावर्षी ती 29% आहे. म्हणजे अजूनही ती आहेच वाढलेली. जे सामान्य नागरिक आहेत त्यांचं जीणं अतिशय दुष्कर झालेलं आहे. त्यामुळे ते कधी एर्दोगानविरुद्ध आंदोलन करतील सांगता येत नाही. एर्दोगान तर मूर्खच आहे, त्याला इस्लामी खलिफा व्हायचं आहे. त्यामुळे सौदी अरेबियाशी त्याचं भांडण आहे. त्यामुळे आपली सौदी अरेबियाशी मैत्री आहे. 57 देशांची जी इस्लामिक कॉन्फरन्स आहे, OIC ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज, त्यामधले फक्त 3 देश भारताच्या विरुद्ध आहेत. एक तुर्कस्तान हा वेडपट, दुसरा पाकिस्तान, आणि तिसरं एक अझरबैजान नावाचं एक वेडपट राष्ट्र तिथे आहे. ते छोटंसं राष्ट्र आहे, सोव्हिएत युनियनचा एका काळी भाग होतं. सोव्हिएत युनियन पडल्यानंतर अझरबैजान स्वतंत्र झालं, आणि स्वतंत्र झाल्यानंतर ते इस्लामिक झालं, कारण तिथे मुसलमानांचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि त्या इस्लामिक अझरबैजाननी भारताशी भांडण घेतलेलं आहे. त्यामुळे भारताने त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडे आमचे टुरिस्ट येणार नाहीत, तुमच्याशी व्यापार नको, समझोता नको, काही नको. त्यांचीही पंचायत झालेली आहे, आणि ते आता भारताच्या विनवण्या करतात की तुम्ही एकदम आमच्यावरती अशी ॲक्शन घेऊ नका वगैरे. पण भारत काही ते ऐकणार नाही आहे. भारताने त्यांना तोडूनच टाकायचं ठरवलं आहे. आता अझरबैजानची ही परिस्थिती, पाकिस्तान अजूनही धक्क्यातून सावरला नाही आहे. हा होईपर्यंत तालिबानचे लोक दिल्लीला आलेले आहेत. भारताने तालिबानला सांगितलं की अफगाणांना ड्युरेंट लाईनपासून खाली उतरवा आणि पाकिस्तानची नाकेबंदी करा. त्यामुळे पाकिस्तानची नाकेबंदी अफगाणिस्तानकडनं होणार आहे, बलुचिस्तानकडनं होणार आहे. आपण तर त्यांच्यावरती सदैव हल्ले करतोच आहे. बरं, आपला हल्ला केव्हा येईल हे त्याला सांगता येत नाही. त्यामुळे ते कायम भीतीतच जगत असतात की कधी भारताची विमानं किंवा मिसाईल येतात आणि आमच्यावरती पडतात आणि आमचं सगळं नष्ट होईल. पण हे सगळं होऊ घातलेलं आहे. आपल्याला हे छानपैकी पाहायला मिळतं आहे. याबद्दल आपण नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अतिशय आभारी असलं पाहिजे की पाकिस्तान आता मोडकळीला नुसतं आलेलं नाही आहे, संपण्याचीच सुरुवात झालेली आहे. हा पाकिस्तान आहे या रूपात राहणं शक्यच नाही, पण दुसऱ्याही कुठल्या रूपात राहिलं तरी त्याची शक्ती आता आपण खर्च केलेली आहे. अणुशक्ती वगैरे त्याच्याकडे अजिबातच नाही आहे. तर हे सगळं आपल्याला सांगायचं होतं, आणि त्याकरता हा व्हिडिओ केला. या व्हिडिओमध्ये आपल्याला जर आवडला हा व्हिडिओ तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला लाईक्स द्या, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार. जय हिंद.